रात्रीचे 11 वाजून गेले होते. पावसाचे मोठमोठे थेंब मुंबईच्या उंच काचेच्या इमारतीवरती आदळत होते. विजांचा कडकडाट होत होता. संपूर्ण शहर उजेडात न्हाऊन निघत होतं आणि क्षणात पुन्हा काळोख पसरत होता. त्या शहराच्या मध्यभागी उभ्या असलेल्या 45 मजली अलिशान इमारतीच्या टॉप फ्लोअरवर एक माणूस आपल्या ऑफिसच्या काचेपाशी उभा होता. त्याचं नाव होतं विराज देशमुख. देशातील सर्वात यशस्वी उद्योगपतीपैकी एक. हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा आधार. शेकडो शाळा, रुग्णालय आणि अनाथाश्रम उभा करणारा समाजसेवक. पण त्या क्षणी तो उद्योगपती नव्हता. तो फक्त एका मुलीचा बाबा होता. त्याने हातातलं छोटंसं गिफ्ट पुन्हा एकदा पाहिलं. चांदीची सुंदर साखळी आणि त्याला जोडलेलं छोटंसं हृदयाच्या आकाराचं लॉकेट. लॉकेटच्या आत एक छोटा फोटो होता. एका बाजूला विराज आणि दुसऱ्या बाजूला त्याची 13 वर्षाची मुलगी आर्या. आज आर्याचा वाढदिवस होता. दिवसभर मीटिंग्ज, परदेशी गुंतवणूकदार आणि मोठमोठे करार यामध्ये तो इतका अडकला होता की वाढदिवसाचा केक कापतानाही पोहोचू शकला नव्हता. त्याने घड्याळात पाहिलं. अजून वेळ गेली नाही. 12 वाजण्याआधीच पोहोचलो तर तिचा चेहरा पुन्हा हसेल. त्याच्या ओठावर हलकंसं स्मित उमटलं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं, आर्या. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोन उचलला. हॅलो परी. तिकडून काही सेकंद आवाजच आला नाही. मग हलक्या हुंदक्यांचा आवाज ऐकू आला. बाबा. काय झालं ग? तुम्ही येणार ना? त्या 4 शब्दांनी विराजच्या छातीत काहीतरी तुटलं. मी रस्त्यात आहे. खरंच? हो. प्रॉमिस? बाबांचं प्रॉमिस. आर्या काही क्षण शांत राहिली. मला गिफ्ट नको, केक नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. विराजचे डोळे भरून आले. किती विचित्र असतं ना, जगातील अब्जावधी रुपयांच्या कंपनीचा मालक पण स्वतःच्या मुलीला वेळ देण्यासाठी झगडत होता. 10 मिनिटात पोहोचतो. मी जागीच आहे. फोन कट झाला. विराजने गिफ्ट उचललं आणि ऑफिस बाहेर निघाला. त्याच इमारतीच्या दुसऱ्या बाजूला कॉन्फरन्स रूममध्ये 4 माणसं बसली होती. टेबलवर कंपनीचे कागद, काही फाईल आणि एक लॅपटॉप उघडा होता. त्याच्यातल्या एक जण शांतपणे म्हणाला, तो निघाला. दुसरा विचारतो, निश्चित? हो. तिसऱ्याच्या चेहऱ्यावर थंड हसू उमटलं. आजची रात्र त्याची शेवटची. क्षणभर खोलीत शांतता पसरली. चौथा माणूस मात्र अस्वस्थ दिसत होता. आपण फक्त कंपनी ताब्यात घ्यायची म्हणालो होतो. खून? पहिला माणूस त्याच्याकडे पाहत म्हणाला. कधी कधी साम्राज्य मिळवण्यासाठी राजा हटवावा लागतो. त्याच्या आवाजात भावना नव्हत्या, फक्त लोभ होता. विराजची काळी गाडी मुंबई पुणे महामार्गावर वेगाने धावत होती. ड्रायव्हर रामू म्हणाला, साहेब पाऊस खूप वाढलाय. वेग कमी कर रामू. हो साहेब. विराजने पुन्हा फोन हातात घेतला. आर्याचा फोटो स्क्रीनवर होता. त्याला अचानक तिचा जन्म आठवला. त्याची पत्नी स्नेहा आर्याच्या जन्माच्या वेळीसच या जगातून कायमची गेली होती. डॉक्टरांनी जेव्हा लहानशी आर्या त्याच्या हातात दिली होती तेव्हा त्याने एक वचन दिलं होतं, मी तुझा बाबा आणि आई दोन्हीही बनेन. आणि त्याने ते वचन पाळलं. शाळेचा पहिला दिवस, पहिली सायकल, पहिलं बक्षीस, पहिला ताब. प्रत्येक क्षणी तो तिच्यासोबत होता. पण गेल्या 2 वर्षात व्यवसाय वाढत होता. बैठका वाढल्या आणि बाबा हळूहळू मुलीपासून दूर जाऊ लागला. आजचा वाढदिवस त्याला पुन्हा एकदा जाणीव करून देत होता. पैसा वेळ विकत घेऊ शकत नाही. त्याचवेळी देशमुख बंगल्यात आर्या अजूनही वाढदिवसाचा फ्रॉक घालून सोफ्यावर बसली होती. केक कापला नव्हता. मेणबत्त्या विझल्या होत्या. घरातील नोकरांनी कितीतरी वेळा सांगितलं, बेबी जेवून घ्या. ती फक्त एकच उत्तर देत होती, बाबा आल्यावर. तिच्या हातात एक छोटंसं कार्ड होतं. तिने स्वतः काढलेलं. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, जगातील सर्वात चांगल्या बाबांसाठी. खाली छोटंसं वाक्य, तुम्ही कितीही मोठे झालात तरी माझ्यासाठी फक्त माझे बाबा आहात. ती पुन्हा गेटकडे पाहू लागली. प्रत्येक गाडीचा आवाज आला की ती धावत बाल्कनीत जायची आणि पुन्हा निराश होऊन परत यायची. महामार्गावर विराजची गाडी एका वळणावर आली. अचानक समोरून
भरधाव ट्रक येताना दिसला. ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. साहेब, ट्रक चुकीच्या लेनमध्ये आहे. रामूने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण ट्रकनेही अचानक त्याच दिशेने वळण घेतलं. विराजच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, हे कोणीतरी मुद्दाम करत आहे. त्याने इतकंच म्हटलं आणि पुढच्या क्षणी एक भीषण आवाज संपूर्ण महामार्गावर घुमला. धडाम. ट्रकने विराज देशमुखच्या कारला इतक्या जोरात धडक दिली की कार 3-4 वेळा रस्त्यावर उलटत गेली. काचेचे तुकडे पावसाच्या पाण्यात मिसळून महामार्गावर विखुरले. काही सेकंद सगळं शांत झालं. फक्त पावसाचा आवाज आणि कारच्या इंजिनमधून उठणारा धूर. रामू काकांच्या कपाळावर खोल जखम झाली होती. त्यांच्या डोळ्यासमोर सगळं धुसर दिसत होतं. त्यांनी कसेबसे डोळे उघडले. साहेब, साहेब. त्यांनी मागे वळून पाहिलं. विराज देशमुख सीटला अडकले होते. त्यांच्या कपाळातून रक्त वाहत होते, पण ते अजून शुद्धीवर होते. रामू, साहेब, मी आहे, काळजी करू नका. रामू काकांनी सीटबेल्ट कापण्याचा प्रयत्न केला. हात थरथरत होते. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. तेवढ्यात त्यांच्या कानावर दुसऱ्या गाडीचा आवाज आला. एक काळी SUV कार अपघातग्रस्त गाडीच्या काही अंतरावर येऊन थांबली. रामू काकांच्या मनात पहिल्यांदाच शंकेची पाल चुकचुकली. अपघातानंतर एवढ्या पटकन कोण आलं? SUVतून 4 माणसं उतरली. त्यांच्या अंगावर रेनकोट होते, डोक्यावरती कॅप आणि मास्क. त्यातील एकाने टॉर्चचा प्रकाश कारवर टाकला. दुसरा म्हणाला, काम झालं का? पहिला माणूस कारजवळ आला. त्याने आत डोकावून पाहिलं. अजून श्वास चालू आहे. रामू काकाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. हा अपघात नव्हता, हा तर नियोजित हल्ला होता. त्यांनी पटकन डोळे मिटले आणि स्वतःला बेशुद्ध असल्याचा आव आणला. बाहेरचा माणूस कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण धडक इतकी भीषण होती की दरवाजा अडकला होता. त्याचवेळी दूरवरून एका ट्रकचा हॉर्न ऐकू आला. पहिला माणूस घाबरून म्हणाला, कोणी येतंय? चला, वेळ नाही. दुसरा म्हणाला, खात्री आहे ना? या अवस्थेत कोणी वाचणार नाही. चारही जण पुन्हा SUVत बसले आणि काही क्षणात अंधारात गायब झाले. रामू काकांनी डोळे उघडले. त्यांच्या अंगावर काटा आला होता. हे लोक साहेबांना मारायला आले होते. त्यांनी कसंबसं मागे पाहिलं. विराज देशमुख अजूनही शुद्धीवर होते. त्यांचा श्वास जोरात चालू होता. रामू, हो साहेब. ऐक, नीट ऐक. रामू काका त्यांच्याजवळ सरकले. विराज देशमुखांनी मोठ्या प्रयत्नांनी कोटाच्या आतल्या खिशातून एक लहान काळा पेनड्राईव्ह काढला. त्यांच्या हातात आता ताकद उरली नव्हती. हे रामू काकांनी तो हातात घेतला. यात सगळं आहे. काय साहेब? कंपनीचे खरे शेअर्स, बोर्डाचे पुरावे आणि त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. ज्यांनी माझा आत्ता अपघात केला त्यांची नावे. रामू काका थरथरले. साहेब, आपण काही बोलू नका, ॲम्ब्युलन्स येईल. विराज हसण्याचा प्रयत्न करू लागले. माझ्याकडे वेळ नाही. त्यांच्या डोळ्यासमोर आर्याचा चेहरा तरळला. रामू, हो साहेब. आर्या. इतकंच नाव घेताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तिला कोणावरही लगेच विश्वास ठेवू देऊ नकोस. रामू काकांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. मी माझ्या जीवापेक्षा जास्त तिची काळजी घेईन. विराज देशमुखांनी थरथरत्या हाताने आपल्या गळ्यातील सोन्याची साखळी काढली. त्या लॉकेटमध्ये आर्या आणि त्यांचा एकत्र फोटो होता. हे तिच्याकडे पोहोचवा. रामू काकांनी ते दोन्ही हातांनी घेतलं. वचन दे. साहेब. रामू, आता तिला भिकारीन व्हावं लागलं तरी चालेल. रामू काका चकित झाले. विराज पुढे म्हणाले, पण ती जिवंत राहिली पाहिजेत. खरे गुन्हेगार खूप मोठे आहेत. माझ्या लेकीला सुद्धा ते सोडणार नाहीत. त्यांच्या आवाजात आता प्राण उरले नव्हते. जोपर्यंत आर्या 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत आणि सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आर्या देशमुख मेली असंच जगाला वाटलं पाहिजेत. हे शब्द ऐकताच रामू काकांच्या अंगावर शहारा आला. क्षणभरातच विराज देशमुखांचा हात हळूहळू खाली पडला. त्यांच्या डोळ्यातील हालचाल थांबली. रामू काका जोरात ओरडले, साहेब. पण पावसाच्या आवाजात त्यांचा आक्रोश विरून गेला. त्या क्षणी देशमुख बंगल्यात आर्याने केकसमोर ठेवलेल्या मेणबत्त्या पुन्हा पेटवल्या. ती हसत स्वतःशीच म्हणाली, बाबा आले की आम्ही दोघे मिळून केक कापू.
तिला अजून माहीत नव्हतं की ज्या हातांनी तिच्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आणलं होतं ते हात आता कायमचे शांत झाले होते आणि तिच्या आयुष्यातलं बालपण याच रात्री संपलं होतं. आता रात्रीचे 12 वाजत आले होते. मुंबई पुणे महामार्गावर पोलीस, ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांचे सायरन घुमत होते. अपघाताची बातमी काही मिनिटातच सर्वत्र पसरली. रामू काकांना स्ट्रेचरवर टाकून ॲम्ब्युलन्समध्ये नेलं जात होतं. त्यांच्या हाताची मूठ मात्र घट्ट बंद होती. त्या मुठीत विराज देशमुखांनी दिलेला पेनड्राईव्ह होता. तोच पेनड्राईव्ह आता अनेक लोकांच्या आयुष्याचा निर्णय घेणार होता. त्याचवेळी देशमुख ग्रुपच्या मुख्य कार्यालयात अजूनही दिवे लागले होते. कॉन्फरन्स रूममध्ये 4 जण शांत बसले होते. त्यांच्यासमोर टीव्ही सुरू होता. देशातील प्रसिद्ध उद्योगपती विराज देशमुख यांचा भीषण अपघातात मृत्यू. ही बातमी दिसताच एका माणसाने समाधानाने डोळे मिटले. तो होता विक्रम सावंत, विराज देशमुखचा मुख्य वित्त अधिकारी. 20 वर्षापासून कंपनीत काम करणारा, सर्वांना प्रामाणिक वाटणारा, पण प्रत्यक्षात गेली 5 वर्ष तो देशमुख ग्रुप हळूहळू स्वतःच्या ताब्यात आणण्याचा कट रचत होता. त्याने टेबलवर बोटं आपटली. पहिला टप्पा पूर्ण झाला. समोर बसलेला वकील म्हणाला, आता पुढे? विक्रमच्या चेहऱ्यावर थंड हसू उमटलं. आता फक्त एकच अडथळा उरलाय, आर्या. खोलीत काही क्षण शांतता पसरली. ती फक्त 13 वर्षाची मुलगी आहे, वकील म्हणाला. विक्रम हसला. 13च वर्षाची आहे म्हणूनच धोकादायक आहे का? कारण विराजने मृत्यूपत्र बदललं होतं. हे ऐकून सगळे चकित झाले. वकील उठून उभा राहिला. काय म्हणालात? विक्रमने कपाटातून एक फाईल काढली. 2 महिन्यापूर्वी विराजने कंपनीतील नियंत्रण थेट आर्याच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. ती 18 वर्षाची होईपर्यंत संपूर्ण मालमत्ता ट्रस्टकडे राहणार आहे आणि त्यानंतर आर्या एकमेव वारस. सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. म्हणजे जोपर्यंत आर्या जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कंपनी मिळणार नाही. विक्रम खुर्चीत मागे रेलला. त्याचा आवाज बर्फासारखा थंड होता. म्हणून उद्या सकाळपर्यंत आर्या ही जिवंत नसली पाहिजेत. शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये रामू काकांच्या डोक्याला पट्ट्या बांधल्या होत्या. डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले, रुग्ण धोक्याबाहेर आहेत. इतक्यात 2 पोलीस अधिकारी आत आले. रामूजी, तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवते का? रामू काका काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यासमोर विराजचे शेवटचे शब्द फिरत होते. आर्या जिवंत राहिली पाहिजे. ते हळू आवाजात म्हणाले, मला काही आठवत नाही. पोलिसांनी नोंद केली आणि ते निघून गेले. पण त्यांच्या निघताच रामू काकांनी रूमच्या काचेबाहेर पाहिलं. कॉरिडॉरमध्ये एक अनोळखी माणूस उभा होता. काळा शर्ट, कानात वायरलेस हेडफोन. तो सतत रामू काकांच्या रूमकडे पाहत होता. रामू काकांना लगेच समजलं, हे लोक इथेही पोहोचले. देशमुख बंगला. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. आर्या अजूनही जागी होती. केक अजूनही तसाच ठेवलेला होता. अचानक गेट बाहेर पोलिसांची गाडी थांबली. मुख्य नोकर गोविंद दाहोद बाहेर गेला. 2 मिनिटांनी तो आत आला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आर्या उठली. गोविंद काका, बाबा आले का? गोविंद काही बोलू शकला नाही. तो खाली बसला. त्याच्या हातात अजूनही पोलिसांनी दिलेली विराजची घड्याळ होती. आर्याने ते पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य एका क्षणात विरलं. काका, हे बाबांचं घड्याळ. गोविंदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बेटा, साहेब आपल्याला सोडून गेले. आर्याला सुरुवातीला काहीच समजलं नाही. ती हसत म्हणाली, नाही, तुम्ही खोटं बोलताय. बाबांनी प्रॉमिस केलं होतं. ते येणार होते. ते कधीच खोटं बोलत नाहीत. ती धावत मुख्य दरवाजापाशी गेली. गेट उघडलं. रस्त्यावर अंधार होता. पाऊस अजूनही पडत होता. ती रडत ओरडली, बाबा, मी अजून केक कापलाच नाही. तुम्ही या ना. पण उत्तर द्यायला कोणीच नव्हतं. त्याचवेळी बंगल्याच्या बाहेर एक पांढरी कार शांतपणे उभी होती. आत बसलेला माणूस फोनवर म्हणाला, मुलगी अजून बंगल्यातच आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला, पहाटेच्या आधी काम संपलं पाहिजे. कोणालाही संशय येता कामा नये. कार हळूच अंधारात निघून गेली. आता पहाट होत आली होती. रामू काकांनी हॉस्पिटलमधून खिडकीतून बाहेर पाहिलं. खाली त्यांना तोच काळा शर्ट घातलेला माणूस पुन्हा दिसला. आता त्यांना खात्री झाली, हा अपघात नव्हता. ही शिकार अजून संपलेली नव्हती आणि पुढचा नंबर आर्याचा होता. आता पहाटेचे 4 वाजत आले होते.
मुंबईच्या आकाशात अजूनही काळे ढग दाटून आले होते. हॉस्पिटलच्या ICUच्या खोलीत रामू काका जागे होते, पण त्यांनी डोळे मिटून घेतले होते. बाहेर डॉक्टर आणि नर्सची वर्दळ सुरू होती. अचानक त्यांच्या कानावर 2 माणसांचं बोलणं पडलं. डॉक्टर 7 वाजता राऊंडला येतील, तोपर्यंत हा म्हातारा एकटाच आहे. काम शांतपणे झालं पाहिजे. रामू काकांच्या अंगावर काटा आला. त्यांना आता खात्री झाली होती, खुनी त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. ते शांतपणे उठले. डोक्यावरची पट्टी रक्ताने ओली झाली होती, पण विराज साहेबांचं शेवटचं वचन त्यांना शक्ती देत होतं. आर्या जिवंत राहिली पाहिजे. ते हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये गेले. तिथे सफाई कामगाराचा निळा युनिफॉर्म टांगलेला होता. त्यांनी तो घातला, चेहऱ्यावर मास्क लावला आणि हातात कचऱ्याची ट्रॉली घेतली. डोळे खाली ठेवून ते कॉरिडॉरमधून चालू लागले. दरवाजाजवळ उभा असलेला तोच काळा शर्ट घातलेला माणूस होता. रामू काका त्यांच्या अगदी समोरून गेले, पण त्याला संशय आला नाही. रामू काका हॉस्पिटलच्या मागच्या गेटमधून बाहेर पडले. रस्त्यावर आल्यावर त्यांनी थरथरत्या हातांनी मोबाईल काढला. पहिला फोन गोविंद काकांना केला. गोविंद, रामू, तुम्ही कुठे आहात? माझं ऐक, वेळ नाही. आर्या कुठे आहे? बंगल्यातच आहे. रात्रभर रडत होती, आता थोडी झोपली आहे. रामू काकांचा आवाज अचानक बदलला. तिला लगेच तिथून बाहेर काढ. का? कारण पुढचा नंबर तिचा आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता पसरली. गोविंद काका कुजबुजले. म्हणजे साहेबांचा अपघात? रामू काका डोळे बंद करून म्हणाले, अपघात नव्हता, खून होता. देशमुख बंगल्यात. गोविंद काकांच्या हातातून जवळजवळ फोन खाली पडला. त्यांच्या अंगावर काटा आला. रामू काका पुढे म्हणाले, आर्याला घेऊन मी सांगतो त्या ठिकाणी ये आणि कोणालाही सांगू नकोस. ते धावत आर्याच्या खोलीकडे गेले. आर्या अजूनही तिच्या बाबांचा फोटो मिठीत घेऊन झोपली होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. गोविंद काकांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बेटा. ती हळूच जागी झाली. गोविंद काका, बाबा आले का? गोविंद काकांच्या डोळ्यात अश्रू आले. चल, आपण इथून निघायचं आहे. का? रामू काकांनी सांगितलं आहे. आर्याने काहीच विचारलं नाही. तिला एवढंच वाटलं, रामू काका आले म्हणजे बाबांचा काहीतरी निरोप असेल. त्याचवेळी बंगल्याच्या बाहेर 2 काळ्या SUV येऊन थांबल्या. त्यातून काही लोक उतरले, सूटबूट घातलेले, हातात फाईल. मुख्य दरवाजावर बेल वाजली. घरातील एका नोकराने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच एक जण म्हणाला, आम्ही कंपनीकडून आलो आहोत. साहेबांच्या मृत्यूनंतर काही कागदपत्रांवर सही घ्यायची आहे. नोकराला लगेच संशय आला. मॅडम अजून कोणालाही भेटणार नाहीत. तो माणूस हसला. आम्हाला आत यायचंच आहे. त्याने जबरदस्तीने दरवाजा ढकलला. इतक्यात मागच्या दरवाजातून गोविंद काका आर्याला घेऊन बाहेर पडले. त्यांनी आधीच एक जुनी व्हॅन मागच्या गेटजवळ उभी केली होती. दोघे त्यात बसले. व्हॅन वेगाने निघाली. समोरच्या गेटवर उभा असलेल्या माणसाला अचानक मागच्या बाजूने गाडी निघाल्याचा आवाज आला. तो ओरडला. मुलगी पळाली. क्षणात दोन्ही SUV तिच्या मागे लागल्या. मुंबईच्या रस्त्यावर पाठलाग सुरू झाला. गोविंद काका घाबरले होते. आर्या रडत होती. काका, हे लोक कोण आहेत? गोविंद काका काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त गाडीचा वेग वाढवला. मागे SUV जवळ येत होती. एकाने खिडकीतून बाहेर येऊन टायरवर गोळी झाडली. धाड. व्हॅनचा मागचा टायर फुटला. गाडी डळमळू लागली. गोविंद काकांनी कसाबसा ताबा ठेवला. समोर एक जुना पूल दिसत होता. त्याचवेळी समोरून एक पांढरी जीप भरधाव आली. जीपमधून रामू काका उतरले. गोविंद, आर्याला माझ्याकडे दे. गोविंद काकांनी गाडी थांबवली. आर्या धावत रामू काकांना बिलगली. रामू काका, बाबा कुठे आहेत? रामू काकांच्या डोळ्यात अश्रू आले. पण वेळ नव्हता. बेटा, आधी इथून जाऊया. मागच्या SUV काही सेकंदावरच होत्या. रामू काकांनी आर्याला जीपमध्ये बसवलं. गोविंद काका म्हणाले, मी त्यांना दुसऱ्या दिशेला घेऊन जातो. नाही, रामू काका ओरडले. गोविंद काका हसले. साहेबांनी मला या घराचं मीठ खाऊ घातलं. आज त्याचं ऋण फेडायची वेळ आली आहे. हे बोलून त्यांनी व्हॅन पुन्हा सुरू केली. ती मुद्दाम दुसऱ्या रस्त्याने वेगात निघाली. दोन्ही SUV तिच्या मागे वळाल्या. रामू काकांनी आर्याला घेऊन विरुद्ध दिशेने जीप पळवली. आर्या मागे वळून पाहत होती. गोविंद काका. तिचा आवाज हवेत विरळून गेला. अर्ध्या तासाने एका डोंगराळ रस्ता रामू काकांनी जीप थांबवली. ते शांतपणे म्हणाले, आर्या, आजपासून तुझं नाव आर्या देशमुख नाही. ती चकित झाली. का? रामू काकांच्या डोळ्यात वेदना होत्या. कारण
आर्या देशमुख जिवंत आहे हे जगाला समजलं तर ते तुलाही मारून टाकतील. आर्या काहीच बोलू शकली नाही. रामू काकांनी तिच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट काढलं. त्यात तिचा आणि विराज साहेबांचा फोटो होता. ते म्हणाले, हे मी सुरक्षित ठेवतो. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुझ्या बाबांचं नाव पुन्हा जगासमोर येईल. आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. म्हणजे मी आता कोण? रामू काकांनी तिचा हात घट्ट धरला. आजपासून तू फक्त आरू आहेस. काय होईल पुढे? आर्याला आरू बनून असं किती दिवस जगावं लागणार? विराज देशमुखच्या खुन्यांना शिक्षा मिळेल का? आता आर्याच्या आयुष्यात नवीन कोणती व्यक्ती येणार? हे सर्व पाहूयात पुढील भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथा लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात कथेच्या पुढील भागात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.